नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता शेतकऱ्यांसाठी आनंदाची मोठी बातमी। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता अखेर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी सुमारे 2000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या निधीचे वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा करून केले जात आहे। महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि केंद्र शासनाची पीएम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळतो। त्यामुळे वर्षभरात पीएम किसान योजनेतून 6000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेतून 6000 रुपये असे मिळून एकूण 12000 रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा आर्थिक आधार मिळत आहे। सरकारने या हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू केले आहे। पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यास सुरुवात झाली आहे। ही प्रक्रिया सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत विविध बॅचमध्ये सुरू राहणार आहे। त्यामुळे तुमच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसतील तर घाबरण्याची गरज नाही। रात्रीपर्यंत किंवा पुढील काही तासांत तुमच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते। मोबाईलवरील SMS किंवा बँकेकडून सूचना देखील मिळू शकते। यावेळी सरकारने काही प्रमुख बँकांना प्राधान्य दिले आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, येस बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांमधील खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम सर्वप्रथम जमा होत आहे। इतर बँकांतील खातेदारांनाही पुढील टप्प्यांमध्ये हप्ता मिळणार आहे। मात्र या योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांकडे फार्मर ID असणे, बँक खात्याची eKYC पूर्ण असणे तसेच आधार कार्ड अद्ययावत असणे गरजेचे आहे। याशिवाय शासनाने ठरवून दिलेल्या पात्रतेनुसारच लाभ दिला जातो। आवश्यक कागदपत्रे किंवा पडताळणी अपूर्ण असल्यास हप्ता रखडू शकतो। पहिल्या टप्प्यात यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही। उर्वरित जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरही पुढील टप्प्यांमध्ये हप्ता जमा केला जाणार आहे। तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही मोबाईलवरील SMS, बँकेचे मोबाईल ॲप, नेट बँकिंग किंवा ATM मिनी स्टेटमेंट यांच्या माध्यमातून सहज तपासू शकता। सर्व अटी पूर्ण करूनही रक्कम जमा झाली नसेल तर आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा शासनाच्या संबंधित हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी। शेवटी एक महत्त्वाची सूचना, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, ATM माहिती किंवा OTP कधीही सांगू नका। शासन किंवा बँक अशा प्रकारची गोपनीय माहिती फोनवर कधीही मागत नाही। त्यामुळे कोणत्याही फसवणुकीपासून सावध राहा। शेतीच्या हंगामात खते, बियाणे, औषधे आणि इतर शेतीच्या खर्चासाठी मिळणारा हा 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे।